नमस्कार, गावगाडा न्यूजमध्ये आपले सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. आज एक नवीन प्रकारचा विषय आम्ही हाताळत आहोत आणि ह्या एपिसोडमध्ये सावरगावचे प्रगतशील बागायतदार यादव बाबा माळी आणि यांनी सामाजिक सेवा करण्यासाठी जे व्रत हातामध्ये घेतलं, ही पण एक प्रकारची समाजसेवाच असून लग्नकार्य आजकालच्या तरुणाची लग्न जमत नाहीत, पण पुढाकार घेऊन लग्न जमवण्याचं काम सध्या प्रगतीपथावर काम करणारे समाजसेवक माननीय यादवबाबा माळी यांना थोडं या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्या संदर्भात त्यांनी ह्या विषयावर काय गांभीर्य ह्या विषयातलं आहे आणि मुलांनी काय कर्तृत्व दाखवावं आणि मुलींची संख्या कशामुळं कमतरता आहे, ह्या विषयावर थोडं त्यांनी जागरूकता तरुणाईमध्ये करावी असे गावगाडा न्यूजतर्फे त्यांना विनंती करण्यात येत आहे. हॅलो, मी यादव माळी बोलत असताना मुलामुलीची लग्न मी जवळजवळ 35-40 लग्न केलेत आहे आणि ती मी काय जाती धर्माचं काय कुठलं म्हणलं नाही, ही जात ती जात तसलं काय मी बोललो नाही. आणि प्रत्येक समाजाचे मी लग्न गावात 35-40 लग्न केलेत, कुणाची बी केलेत, ती माझी मनाची नाहीत. मी गावात सगळेजण मला मानते, ती मी प्रत्येकपाशी बसतो, प्रत्येकापाशी उठतो, मी त्यांची लग्न केलीत. आणि तुम्हाला बघायचं असलं तर चौकशी करा आणि माझी भेट घ्या, असं माझी विनंती आहे. नाही, एकंदरीत आपण जे लग्न जमवताना अडचणी जी उद्भवतात त्या अडचणी संदर्भात थोडं मार्गदर्शन करावं. तर मुलांनी बी जरा थोडं ही मावा पुड्या खाऊनी काय करूनी असं माझं म्हणणं आहे, करूनी असं. आणि मुलीला बी आपण बाबा एखादं लग्न झालं तर बी आपली बाबा चांगल्या पद्धतीत वागणूक द्यावी, म्हणजे पुढला हुरूप येतो मलासुद्धा, काय भांडण तंटा होऊ नये, त्या नवरा बायकोचं होऊ नये, चांगला हे असं चालावं, दोघांचं मिळून परपंचा चांगला चालावा अशी माझी विनंती आहे. मी बरीच लग्न केली ना अजून इथनं मी करणार आहे, त्याची काय काळजी नाही. मुलींची संख्या कमी होण्याचं कारण काय असावं? मुलींची संख्या काय, ती मागल्या 2-3 वर्षात जरा मुली संख्या कमी झाल्यामुळं थोडं, आणि आईबाप लग्न करायचं म्हणलं थोडं शाळा शिकवायचं म्हणते, ती त्या कसं काय करावं ही पंचायत पडली हो, काय करावं. मी बराच प्रयत्न करावलो आहे बाबा, देऊन टाका, झाली 20 झाली 22 झाली 23 झाली वय चालाच असतंय. काय पोरं काय चुकलेले असतील, काय मुली चुकलेल्या असेल तर पुरीच्या बी आईबापाने द्यावं, लक्ष द्यावं, जरा लक्ष ठेवावं आणि लग्न करायचे विचार ठेवा, अशी माझी तरी इच्छा आहे बघा. नवीन एक प्रकार आलेला आहे की मुलीकडून पैशाची मागणी होत आहे. पूर्वी कसं असायचं की मुलींच्या आईवडिलांना मुलांना हुंडा द्यावा लागत होता, पण आत्ता सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती उद्भवली आहे की मुलांच्या वडिलांनी मुलीला हुंडा द्यायची पाळी आली आहे. ह्या संदर्भात आपलं काय मत आहे? माझं म्हणणं, मुली कुंड बी घेऊन येईन, मुलाकुंड बी घेऊन ये, पैसे त्याचा उपयोग नाही. पण लोक काय करायला पैसे घेते, ती तुम्ही असं करा तुम्ही तसं करा म्हणते ती, पण घेऊन ये पैसेसुद्धा घेऊन ये, त्या आईबापानं द्यावं, चांगलं राहावं, त्या मुलीनं बी चांगलं राहावं, त्या मुलाच्या बापानं बी राहावं, आईनं बी राहावं चांगलं, आणि एकमेकाला पैसे देऊन ये. काय त्या पैशात उपयोग? आज आपल्याला माणुसकी टिकवायची आहे, माणुसकी वाढवायची आहे, ही माझं तर म्हणणं आहे. असं घेऊन ये पैसे, कोणाचं घेऊन ये आणि कोणाला देऊन बी. आणि जी मध्यस्थी माणूस आहे त्यानंसुद्धा रुपया खाऊन ये, कोणाचा चहासुद्धा पिऊन ये, तर इमानदारीने काम करावं, नाही तर त्यानं आपल्या घरी बसल्याला चांगला आहे. मी तसं मापाचं मी केलं आहे, कुठं बी माझी चौकशी करा, मी 1 रुपया कोणाचा खाल्ला नाही, मी कोणाला मागितलं नाही. मी त्यांना घेऊन सोबत घेऊन मी माझ्या बराबरीला गाडीवर मी घेऊन गेलो त्यांना, बाबा ही घर नाही, ती घर नाही, ती घर नाही, असं घरोघर मी फिरलो, बऱ्याच तुळापूर तालुक्यात फिरलो, बार्शी तालुक्यात फिरलो, असं त्या ह्याच्यापासून आलो, दगड धानोऱ्यापासून आलो, इकडं कंदलगावापासून पूर्ण बार्शी भाग चालला आहे. तरी मुलीचं बरेच लग्न केली मी, गावातले काय केली, बाहेरची बी काय भरपूर केली ती. आणि मी समाज म्हणजे सगळं समाज हे माझा आहे, तर हेच मी समजतो. सध्या एक नवीन प्रकार अजून समाजामध्ये उद्भवला आहे की एजंटगिरी खूप वाढलेली आहे आणि त्या एजंटगिरीच्या माध्यमातून बऱ्याच पालकांची फसवणूक होत आहे.
तरी ह्या फसवणुकीबद्दल आपलं काय मत आहे? तर ही एजंटला तुम्ही त्यांना काय थरा देऊ नका, त्याचं ऐकू नका काय सुद्धा एजंटचं. तुम्हाला जर माहिती घ्यायची असली तर मला कधी बी फोन करा, मी फोन नंबर देतो, फोनवर सुद्धा मी बोलू शकतो ना. माझी स्वतः गाठ घ्या सावरगावचा, मी येदव माळी मी आहे. आणि तुम्हाला चौकशी करायची असेल तरी बी करा, त्याच्याबद्दल माझं म्हणणं आहे. पैसे कोणाला देऊ नका. ही मध्यस्थी माणसं आहे ती हरामखोर निघाली, ती ह्यांना पैसे देऊ नका. चांगले इमानदारीनं काम करायचं असेल करा, नाही तर करू नका, असं माझं म्हणणं आहे. आणि एजंटी करणार ही तिकल्या पुरी आणि त्या एक एक दोन दोन तीन तीन पुरीचं लग्न केली, त्यांना धरलं, बरंच नेलं का हाणामारी केल्या. ही प्रकार आपल्याला चलत नाही, ही चलवू नये असं माझं तरी विनंती आहे. नमस्कार बाबा, कारण आपण जो विषय हाताळत आहात हे प्रचंड विषय गंभीर झालेला आहे. अनेक तरुण लग्नापासून विवाहापासून वंचित राहिलेले आहेत आणि येणाऱ्या भावी काळात सुद्धा हे संकट भयंकर सतावणारी पालकांसाठी समस्या आहे. तरी आपण यात आपलं जे सामाजिक योगदान देत आहात त्याबद्दल सर्व समाजाच्या वतीने आपले अभिनंदन करण्यात येत आहे. जेवढं होता होईल एवढं अनेक तरुणांची लग्न थांबलेले आहेत, त्या लग्नाला मार्गदर्शन करावं आपण आणि होता होईल एवढे त्या लोकांची लग्न व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. कारण जीवनात काय हवं, पैसा, अन्न, वस्त्र, निवारा ह्या तर मूलभूत गरजा आहेतच, परंतु त्याचबरोबर एक जोडीदार असावा. कारण एका चाकावर कुठलंही वाहन किंवा यंत्र चालत नाही. तरी अजून एक प्रश्न असा उद्भवतो बाबा की समाजामध्ये आता जी तरुण आहे विवाहापासून वंचित आहेत, त्यांच्यामध्ये उदासीनते वाढलेली आहे. त्या उदासीनतेचं रूपांतर व्यसनाकडे आकर्षित होत आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे? माझं असं म्हणणं आहे, ही जी व्यसनं बिसनं आहे ती ही मुलांनी काय करू नये. मावा पुड्या गुटखा काय दारू ही अमुक तमुक गेडवाकडे काय करू नये तर मुलगी भेटल, ती बी विचार करावा माणसानं थोडा, असं माझं म्हणणं आहे. की चांगल्या रूपातनं त्याला बी द्यावी. श्रीमंती गरिबी काय कोणाला काय ही सापडत नसते आहे. कोण श्रीमंत असेल, कोण गरीब असेल, कोण मध्यम असेल, तर त्यानं एवढं मानून घ्यावं, त्याने बी काय एडवाकडं वागू नये. तरी आपण चर्चेतून एक सुंदर असा शब्द आपला आला की संगत ही खूप महत्त्वाची असते जीवनामध्ये. संगत चांगल्या माणसाचीच असावी, संतांच्या सानिध्यात असावी, आध्यात्मिक जीवनात असावी. आणि संगतीचा परिणाम हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडवत असतो. आणि संगत ह्या विषयावरच नाथ महाराजांनी एक भारुड, सुंदरसं असं भारुड वर्णन केलेलं आहे. त्या भारुडाचा आशय इतका सुंदर आहे की जीवनाचा पूर्ण सार त्या भारुडामध्ये त्यांनी एकाच भारुडामध्ये उतरवलेला आहे. तर ते भारुड अत्यंत सुंदर असून थोडं वाचनाकडेही तरुणाईने आकर्षित व्हावं, अभ्यास करावा आणि व्यसनापासून दूर राहावं. तरच मुलीचं प्रमाण एकतर कमी आहे आणि त्या मुली नोकरीची अपेक्षा आहे, कोणाची प्रॉपर्टीची अपेक्षा आहे. तर मुलींच्या बाबतीत आता तुम्ही लग्न जमवत असताना मुलीच्या अपेक्षा काय आहे? आईवडिलांच्या अपेक्षा तुम्ही सांगितल्या, पण मुलींच्या खास करून तरुणाकडून काय अपेक्षा असतात त्याबद्दल थोडं आपण वर्णन करावं. मुलीनं बी अपेक्षा करू नये की बाबा ही नोकरदार म्हणतात, नोकऱ्या तर कुठं लागाल त्या. जरा ही विचार करावं, आईनं बापानं मुलीनं बी विचार करावं आणि कशी म्हणेल तशी पावलं टाकावी. नाहीतर कसं आहे, मी नोकरी करतो, मी ही करतो ती करतो, नोकरी बी लागाना, त्या सगळं अवघड व्हायला ना नोकरीपासून. आणि पुन्हा ज्याला ही व्यसनं बिसनं मुलांनी बी करू नये, चांगलं राहावं, चांगल्या माणसात दोन माणसात बसावं उठावं. कोणाच्या लग्नाला गेलं तर धांगाडिंगा करू नये, मी असा मी तसा, पुडी खायचं, तोंडवर करायचं, नाचायचं, हे असलं सुद्धा प्रताप बरोबर नाही. पण आता ह्यांना सांगितलेलं काही कळत नाही ना, आता काय करावं त्यांना, हे असं माझं म्हणणं होऊन लागतंय. त्यांना काय करायचं. एकंदरीत हा संगतीचाच प्रकार येतो. तरी नाथ महाराजांचं भारुड मी सांगू इच्छितो इथे की मायबाप सांगतो तुम्हा साचार,
आपलीही नगरी करा हुशार, म्हणजे आपल्या शरीररूपी नगरी हुशार करा, मग येईल तो यमाजी हुज्जतदार. झोप सांडा उठाउटी, मग येईल त्या यमाजेची चिठ्ठी. जोवरिता भरेल रे पोटीन, मारेल जेव्हा रे काठी. एकदा यमाची काठी पडली की माईबापाचे चाले ना काही, बहीण भाऊ ठाईच्या टाही. आणि शेजेची बायको विचारे ना काही, ते इष्टमित्र कोणाचे रे भाई. आणि धरा धरा ती संत संगती, आणि तेथेच मिळेल तुमच्या जीवाला विश्रांती. हे नाथ महाराजाचं सुंदर असं भारूड आहे. तरी वाचनापासून तरुणाई आजकाल वंचित आहे, मोबाईलमध्ये व्यस्त आहे. मोबाईलच्या माध्यमातून रमी सर्कल असेल किंवा गेम, वेगवेगळ्या गेम आले, पबजी वगैरे, त्याच्यामध्ये अनेक तरुण भरकटून कुणी आत्महत्या केलेल्या आहेत, कोण निघून गेलेलं आहे गाव सोडून, कोण कर्जबाजारी झालेले आहे, प्रॉपर्टी विकलेली आहे. तरी ह्या गोष्टीपासून तरुणांनी दूर राहून आपल्या प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी एक जोडीदार हा लागतोच. आणि त्या जोडीदार कमवायचा किंवा मिळवायचा जर असेल तर त्यासाठी ह्या गोष्टीपासून दूर राहावं लागतं. आणि गावगाडा न्यूजतर्फे आज सामाजिक कार्यकर्ते यादव बाबा यांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी एक समाजसेवेचं हे व्रत हातामध्ये घेतलेलं आहे. हे कोणी आईवडीलसुद्धा आजकालच्या तरुणाईचं लग्न जमवण्याच्या भानगडीत पडत नाहीत, पण आपण कसोशीनं प्रयत्न करता त्या माध्यमातून सावरगावातले 30 ते 40 मुलांचं लग्न आपण पार पाडलेलं आहे. त्याबद्दल सावरगावच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आपले धन्यवाद गावगाडा न्यूजतर्फे धन्यवाद मानतो.